नमस्कार मित्र हो, आज आपण BA फर्स्ट इयरचा पेपर अभ्यासासाठी सुरुवात करणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट्स हा पॉलिटिकल थिअरी ह्याच पेपरचा तो भाग आहे. पण आपल्या विद्यापीठामध्ये त्या पेपरचं नाव आता इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट्स असं ठेवलेलं आहे. यामधलं पहिलं प्रकरण आहे स्टेट, राज्य. तर आज आपण कन्सेप्ट ऑफ द स्टेट हे प्रकरण पाहणार आहोत. तर आपण राज्य म्हणजे काय आणि राज्याची घटक कुठली आहेत, राज्य ह्या संकल्पनेचं राज्यशास्त्रामधलं स्थान काय आहे आणि राज्य हा शब्द जो की इटालीमध्ये मॅक्युलिनी द प्रिन्समध्ये 1532 मध्ये सर्वप्रथम उच्चारला, स्टेट हा शब्द, आणि त्यानंतर मिशेल फुको यांचं असं म्हणणं आहे की लॅटिन भाषेतील स्टेअर या शब्दापासून इंग्रजीतला स्टेट हा शब्द तयार झाला आणि हा शब्द 14वे शतक ते 17व्या शतकाच्या दरम्यान हे झालेला असावा. पण राज्य हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा राज्य ही एक अशी संघटित संस्था आहे, ही आपल्याला प्रस्तावनेमध्ये हे करावं लागत असते की राज्य ही अशी संघटित संस्था आहे की जी शासन व्यवस्थेवर आधारित असते आणि ते राज्य सार्वभौम असते. पण या सार्वभौम राज्यामध्ये काही ठिकाणी शासन व्यवस्थेच्या एका प्रभागाला सुद्धा राज्य असं संबोधलं जाते. जसे की भारतामध्ये 28 + 1 29 घटक राज्य आहेत, त्यांना आपण राज्य असं म्हणत असतो. तर ही जी राज्य आहेत, तर ही राज्य ही आधुनिक व्यवस्थेतली, जागतिक विश्व व्यवस्थेतली एक अनिवार्य अशी संकल्पना आहे. राज्य जगातील बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या राज्याचे नागरिक असतात. जर ते कुठल्याही राष्ट्राचे नागरिक नसतील तर त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होत असतो. कारण नागरिक असणं हे अत्यावश्यक आहे. जसे की आपण अलीकडे पाहतो की म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांना नागरिकत्व तिथल्या राष्ट्राने नाकारलं, तर जगातलं कुठलंही राष्ट्र त्यांना भूमी देत नाही. म्हणजे राज्याचा नागरिक असणं हे किती अनिवार्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर आपल्याला लक्षात आलं नाही, समजलं नाही, तर हा प्रश्न उपस्थित होतो. कारण त्यावरच नागरिकाचं अस्तित्व अवलंबून आहे. आपण पाहतो की सिटीजन CAA, सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट किंवा NRC हे जेव्हा आपण केलं की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधल्या हिंदूंना भारतामध्ये नागरिकत्व देण्यासाठी, याला मोठ्या प्रमाणामध्ये भारतामधून विरोध झाला की तो यासाठी की बाहेरच्या लोकांना आपल्या देशात नागरिकत्व द्यायचं का, हाही प्रश्न होता. काही लोकांना मग मुस्लिमांना का नाही, फक्त हिंदूंनाच का, अशा अंगाने त्याचा विरोध झाला. मागे आपण जर पाहिलं तर श्रीलंकेमध्ये तामिळी लोकांना नागरिकत्व देण्याबद्दल वाद चालू आहे. म्हणजे जगामध्ये जर कुठल्याही राज्याचं नागरिकत्व नसेल तर त्या व्यक्तीचं अस्तित्व हे धोक्यात येत असते. आणि म्हणून राज्य ही संकल्पना राज्यशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची संकल्पना म्हणून अभ्यासली जाते. तर राज्य ही संकल्पना काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. राज्य या संकल्पनेला एक ऐतिहासिक सत्ता म्हणून त्याकडे पाहिलं जाते. त्याकडे पाहण्याचे 2-3 दृष्टिकोन आहेत. तर पहिला दृष्टिकोन आहे त्याच्याकडे एक सत्ता म्हणून पाहिली जाते. ती एक संघटित सत्ता आहे जी की सर्वोच्च अशी समजली जाते, सार्वभौम सत्ता समजली जाते. दुसरा त्याचा अर्थ आहे तो दार्शनिक स्वरूपाचा आहे, तत्वज्ञानात्मक असा त्याचा अर्थ आहे. आणि तिसरा ही आधुनिक परिघटना आहे, ही एक वस्तुस्थिती आहे आधुनिक काळातली. राज्य ही आवश्यक आहे आणि राज्य नाही की यासाठी या सगळ्या ही सगळी जी दृष्टिकोन आहेत ती परस्परांमध्ये विरोधी असलीच पाहिजेत हे काही अभिप्रेत नाही, तर ती एकमेकांमध्ये सुसंगत सुद्धा असू शकतात. यासाठी ही संकल्पना आपण बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. राज्य म्हणत असताना वैचारिक दृष्ट्या जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर मार्क्सवादी, अराज्यवादी आणि स्त्रीवादी ही या राज्य या संकल्पनेला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतात. मार्क्सवाद्यांचं असं म्हणणं आहे की राज्यविरहित समाज रचना, जिला आपण कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये मार्क्सने जी मांडलेली आहे आणि लेनिननी, स्टॅलिननी जी रशियामध्ये, चीनमध्ये तिचा उपयोग केला, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात त्या संकल्पनेला विरोध करताना दिसून येतात. दुसरी आहेत अराज्यवादी, त्याच्यामध्ये गांधी सुद्धा अराज्यवादीच आहेत. गांधींचं रामराज्य असेल किंवा टॉलस्टॉय, रस्किन
ही सगळी अराज्यवादी म्हणून ओळखली जातात. ही अराज्यवादी सुद्धा वैचारिक दृष्टीने या संकल्पनेचा विरोध करत असतात. नारीवादी सुद्धा हिला एक पुरुषप्रधान संस्कृतीचा दमनकारी शक्ती म्हणून तिच्याकडे पाहते आणि म्हणून नारीवाद्यांची जी काही 3-4 दृष्टिकोन आहेत, उदारमतवादी नारीवादी, स्त्रीवादी आणि मार्क्सवादी स्त्रीवादी किंवा जहाल स्त्रीवादी, ह्या सगळ्यांनीच ह्या संकल्पनेला विरोध केलेला आहे. पण राज्य या संस्थेला अद्याप पर्याय उपलब्ध झालेला नाही आणि म्हणून राज्य ही जगातली एक वस्तुस्थिती आहे. ही जगामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली, प्रासंगिक आणि दिवसेंदिवस मजबूत होत असलेली एक राजकीय संकल्पना असल्याचे आपल्याला लक्षात येते. राज्य या संकल्पनेचा अर्थ पाहत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्य ही जी संकल्पना आहे ती युरोपीय चिंतकाच्या दृष्टीने 4 घटकावर आधारित आहे. लोकसंख्या, भूप्रदेश, शासन आणि सार्वभौमत्व या घटकाच्या अनुषंगाने त्याच्या व्याख्या केल्या जातात आणि ते आपल्याला पाहिल्या पाहिजेत. राज्य ही जी संकल्पना आहे त्याबद्दल मॅक्स वेबरने असं म्हटलेलं आहे की राज्य असा समुदाय आहे की जो निश्चित भूप्रदेशात कायद्याच्या राज्यात एकाधिकारशाहीचा दावा करत असतो. तर ही राज्य ही जी संकल्पना आहे यावर अनेक अशी मतं दिलेली आहेत. ती आपण समजून घेऊन राज्याच्या अर्थापर्यंत गेलं पाहिजे. राज्य म्हणजे काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. यानंतर गार्नर या राजकीय अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की राज्यशास्त्राचा आरंभ आणि अंत राज्यातच होत असतो. आणि मग आपल्या लक्षात येते की या अर्थावरून, या व्याख्येवरून की राज्यशास्त्राची सुरुवात आणि अंत हा राज्यातच होत असतो. आणि म्हणून मग राज्यशास्त्रामध्ये, राजकीय सिद्धांतामध्ये ही संकल्पना किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येत असते. राज्यशास्त्राच्या राज्य या संकल्पनेबद्दल गेटेल या अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की राज्यशास्त्र हे राज्याचं शास्त्र आहे. आणि मग ह्यातून लक्षात येते की राज्यशास्त्र जर राज्यातच शास्त्र असेल तर याची व्याप्ती काय आहे, राज्याच्या कक्षा किती रुंदावलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येते की राज्यशास्त्रामध्ये स्टेट या संकल्पनेला काय स्थान दिलेलं आहे हे आपण यातून लक्षात घेतलं पाहिजे. मग ही जी संकल्पना आहे, हा शब्द जरी मॅकियावेलीने द प्रिन्समध्ये आधुनिक राज्य राष्ट्रराज्य संकल्पनेमध्ये ही उच्चारलेला असला तर ही संकल्पना प्राचीन ह्याच्यामध्ये नव्हती का? तर युरोपच्या चिंतनामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, कारण अरिस्टॉटलने असं म्हटलेलं आहे की मनुष्य हा जसा सामाजिक प्राणी आहे तसा तो राजकीय प्राणी आहे. जर तो राज्यामध्ये राहत नसेल तर तो एकतर पशु असला पाहिजे किंवा देव असला पाहिजे, नाहीतर तो राज्याशिवाय राहू शकत नाही. मॅन इज अ सोशल अॅनिमल असं त्याने म्हटलेलं आहे. आणि मग राज्याचे त्यांनी चक्रीय सिद्धांत वगैरे मांडलेला आहे की राज्य कशा पद्धतीने बदलत जाते, ही सगळी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मग प्लेटो, अरिस्टॉटलचा राज्याचा विचार हा राज्याच्या संकल्पनेमध्ये येतो. दुसरी बाब ही आहे की भारतीय तत्वचिंतनामध्ये राज्याबद्दलचं चिंतन काही झालेलं नाही का? तर भारतीय तत्वचिंतनामध्ये राज्याबद्दलचं हे चिंतन झालेलं आहे की मग ते शुक्रनीती असो, शांतीपर्व असो, मनुस्मृती असो की कौटिल्याचं अर्थशास्त्र असो, या सगळ्यामध्ये राज्याचं सप्तांग सिद्धांत मांडलेला आहे ज्यामध्ये राज्याची 7 अंग सांगितलेली आहेत. आणि मग यातून आपलं लक्षात येतं की राज्य ही संकल्पना आधुनिक अर्थाने ती नसेल पण अत्यंत प्राचीन काळापासून राज्यशास्त्रामध्ये अभ्यासली जाणारी संकल्पना आहे. आणि म्हणून मग त्यांनी सप्तांगामध्ये सांगितलेलं आहे स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड, मित्र ही त्याची 7 अंग आहेत. असा तो सप्तांग सिद्धांत जो की राज्याचं भारतीय चिंतनामधलं वर्णन करतो आहे. आणि म्हणून ही राज्याची संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. राज्य समजून घ्यायचं आहे म्हणजे राज्याच्या हे सगळी संकल्पना राज्याच्या आरंभापासून म्हणजे इसवी सन पूर्व प्लेटो पासून ती ही संकल्पना सुरू झालेली आहे. भारतीय चिंतनामध्ये सुद्धा ही आलेली आहे. तर त्याची ही सगळी टप्पे पडतात. प्राच्य काळामध्ये युनानी नगर राज्यांमध्ये, रोमन साम्राज्यामध्ये, सामंत राज्यामध्ये आणि मग आधुनिक राष्ट्रराज्य ज्याला आपण म्हणतो जे की मॅकियावेली पासून सुरू होते आणि तिथं मग राज्याचा अर्थ बदलतो. राष्ट्रराज्य या अर्थाने तो राज्याकडे पाहतो. तर तो सर्वप्रथम 1532 मध्ये द प्रिन्स मध्ये स्टेटो या अर्थाने राज्य हा शब्द वापरला गेलेला आहे असं मॅकियावेलीचं म्हणणं आहे. तर त्यानंतर राज्याबद्दलचं जे चिंतन आहे ते तत्वज्ञानात्मक पातळीवर थॉमस हॉब्सनी मांडलेला आहे. आणि थॉमस हॉब्स हा त्याच्या लेविएथान या ग्रंथामध्ये राज्याची प्रस्तुतता, राज्याचं तत्वचिंतन मांडतो.
आणि राज्याची अनिवार्यता त्यामुळे स्थापित होते आणि म्हणून लेविएथान आपल्याला पाहावा लागतो. त्यानंतर मिशेल फुको यांनी असं म्हटलेलं आहे की राज्य हा तो शब्द आहे तो स्टेअर या शब्दापासून स्टेट हा शब्द तयार झालेला आणि हा 1400 ते 1700 या शतकाच्या अंतर्गत कुठेतरी निर्माण झालेला आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की मिशेल फुकोनी जे चिंतन मांडलेलं आहे तो असं म्हणतो की राज्य हे लोकांवर अशा पद्धतीने नियंत्रण ठेवत असते की जसं स्टेडियममध्ये लोकांची सिटिंग अरेंजमेंटच अशी केलेली असते, त्यांना पूर्ण खेळ दिसला पाहिजे आणि खेळ पाहत असताना ते जसं लोकांवर नियंत्रण करतात तर लोक खेळावर जसं लक्ष केंद्रित करतात तसे खेळाडू सुद्धा लोकांना पाहू शकतात. अशा पद्धतीने लोकांना नियंत्रित करण्याची ही सगळी भूमिका आहे, ही मांडणी त्यांनी केलेली आहे. तर राज्याची घटक आपल्याला पाहिजेत. राज्याची 4 घटक आहेत, ती आपण पाहतो. तर विद्यार्थी मित्र हो, आपण राज्य म्हणजे काय हे पाहत होतो. तर राज्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी भारतीय तत्वचिंतनामध्ये राज्य कुठून आलेलं आहे यासाठी राजनीतिशास्त्र आचार्य जावडेकरांचं हे पुस्तक आहे. प्राचीन इंडियन पॉलिटी नावाचं जयस्वाल यांचा ग्रंथ आहे. त्यानंतर राज्य याची माहिती आळतेकरांच्या ग्रंथामध्ये आलेली आहे. आणि आधुनिक राज्य व्यवस्थेसाठी ओमप्रकाश गंबाचा आधुनिक राजकीय सिद्धांत नावाचा ग्रंथ आहे. त्यानंतर राजकीय सिद्धांतावर अनेक पुस्तकं आपल्याकडे आलेली आहेत. ती जर आपण बघितली तर राज्य म्हणजे काय हे आपल्या लक्षात येऊ शकते. राज्याची प्रामुख्याने 4 घटक सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे लोकसंख्या. तर लोकांशिवाय राज्य अस्तित्वात येत नाही आणि लोकांमध्ये, कारण त्याचं एक ट्रँगल अरिस्टॉटलने सांगितलेलं आहे, समाज, व्यक्ती आणि राज्य असा एक त्रिकोण आहे की ज्या त्रिकोणामध्ये व्यक्ती हा मध्यभागी आहे, समाज आणि राज्य ह्या 2 टोकावर आहेत, असं हे चित्र आहे. आणि यामध्ये जो संबंध निर्माण होतो त्यातून व्यक्तीला अधिकाधिक उत्तम जीवन प्राप्त करून देण्यासाठी राज्य प्रयत्न करत असते, अशी ती राज्याबद्दलची भूमिका आहे. आणि म्हणून मग लोक जे आहेत त्या लोकांमध्ये परस्पर संबंध कसे आहेत, लोक एकमेकांसोबत कशी वर्तन करतात, ह्या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. आणि म्हणून लोकांची संख्या किती असावी याबद्दल अरिस्टॉटलने काही म्हटलं नाही, पण उचित लोकसंख्या असावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण राज्याचं संरक्षण करू शकतील. जास्त लोकसंख्या असेल आणि ती स्वावलंबी नसेल, आत्मनिर्भर नसेल, परावलंबित्वावर अवलंबून दुसऱ्या राष्ट्रावर आपल्याला अवलंबून राहावं लागत असेल, एवढी अधिक लोकसंख्याही नसावी आणि एवढी कमीही लोकसंख्या नसावी की ज्यामुळं राष्ट्राचं संरक्षण करता येणार नाही, एवढी अशी उचित लोकसंख्या असावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लोकसंख्येबद्दल प्लेटोनी असं म्हटलेलं आहे की 5040 एवढी लोकसंख्या राज्याची असावी अशी त्यांनी संख्या दिलेली आहे. तर पुढे रुसो राज्याच्या संख्येबद्दल म्हणतो की 10,000 लोकसंख्या ही आदर्श राज्याची लोकसंख्या संबोधता येते. पण अलीकडे आपण पाहतो की राज्याचा व्याप्ती मोठी वाढलेली आहे आणि त्यामुळं राज्याची लोकसंख्येचा विचार करत असताना आपण हे विचार केला पाहिजे की राज्य हे स्वावलंबी आत्मनिर्भर होण्यासाठी जेवढी लोकसंख्या उचित आहे, त्यांच्या ज्या दैनंदिन मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत, एवढी साधन संपत्ती वापरता येईल, एवढी लोकसंख्या असावी, एवढी अधिक नसावी की ज्यांच्या उदरनिर्वाहासाठी, दैनंदिन गरजांसाठी, मूलभूत गरजांसाठी आपल्याला परावलंबी व्हावं लागेल, अशा पद्धतीचं हे नसावं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा घटक आहे भूप्रदेश. कारण राज्य हे काय नुसत्या लोकसंख्येने निर्माण होत नसते, तर त्यासाठी भूप्रदेश अत्यावश्यक असतो. राज्याचा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भूप्रदेश नसेल तर राज्य अस्तित्वातच येत नाही आणि म्हणून भूप्रदेश हा घटक आपण समजून घेतला पाहिजे. तो सुद्धा तसंच आहे लोकसंख्येप्रमाणे की भूप्रदेश किती मोठा असावा, किती लहान असावा याबद्दल अनेकांमध्ये मतभेद आहेत. काही जणांना असं वाटतं की समुद्र किनारा असावा, प्लेटोला असं वाटतं की समुद्र किनाऱ्यापासून राज्य दूर असावं. एकंदरीत नैसर्गिक साधन संपत्ती एवढी असावी की ज्यामुळं राज्यातल्या लोकांना आपण आत्मनिर्भर राहता येईल आणि सगळीकडून सीमा सुरक्षित ठेवता येईल असा भूप्रदेश असावा असं त्यामध्ये अभिप्रेत आहे. नाहीतर आपण पाहतो की भूप्रदेशाविना राज्य अस्तित्वात येत नाही. कारण ज्यू लोकांनी दुसऱ्या महायुद्धात त्यांना भूमी नव्हती आणि म्हणून त्यांचं राज्य नव्हतं आणि मग ते पूर्ण जगभरामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळ्या मित्र राष्ट्रांना ती मदत करत होती आणि चर्चिलनी दुसरं महायुद्ध जिंकलं आणि लोकशाहीचा हुकुमशाहीवर विजय झाला असं जे आपण म्हणतो फेडरिक रुझवेल्ट आणि चर्चिलच्या अटलांटिका संगतीमुळं. आणि त्या सगळ्याचं बक्षीस म्हणून त्यांनी ज्यू लोकांना इस्रायलची भूमी मिळवून दिली आणि आपण पाहतो की इस्रायल हे आता राष्ट्र निर्माण झालेला आहे. म्हणजे भूमीविना राष्ट्र निर्माण होत नाही
हे यातून आपल्या लक्षात येतं. त्याचं उदाहरण म्हणून आपण इस्रायलकडे बघता येऊ शकते. आणि मग आपल्या असं लक्षात येते की भूप्रदेश हा राज्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो घटक नसेल तर राज्य अस्तित्वातच येणार नाही. तिसरा घटक आहे तो म्हणजे शासन. शासन जर नसेल तर राज्य अस्तित्वात येत नाही. मग ते शासन कुठल्याही प्रकारचं असू शकते. एकात्मक शासन असेल, संघात्मक शासन असेल. संघात्मक शासन असेल तर त्यामध्ये पुन्हा अंतर्गत युनियन ऑफ स्टेटमध्ये केंद्र सरकार वेगळं आणि राज्य सरकार वेगळं असते. आणि मग दोन सरकार सार्वभौम कशी काय चालतात, दोन शासन, तर ती कॉन्स्टिट्यूशनने त्यांच्या अधिकाराची विभागणी करून दिलेली असते. आणि म्हणून अशा स्वरूपाची शासन व्यवस्था असेल तर राज्य अस्तित्वात येते. आणि म्हणून राज्याचा तिसरा घटक अत्यंत मूलभूत ठरतो की जो घटक लोकांच्या ह्या सगळ्या गरजा ज्या आहेत, लोकांना काय पाहिजे, तो शासन हे राज्याचं संरक्षण करत असते. जनसंख्येनुसार जनतेला सेवा देणे हे त्याचं काम आहे. भूभागाचं रक्षण करणे हे त्याचं काम आहे. राज्य व्यवस्थेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य काम करत असते. कायदा आणि सुव्यवस्थेचा अनेक राष्ट्रांसोबत संबंध प्रस्थापित करणे आहे. देशादेशातले संबंध काय असावेत याबद्दल राज्य भूमिका घेत असते. यासोबतच राज्य कल्याणकारी राज्यामध्ये, वेलफेअर स्टेटमध्ये जनतेला स्वास्थ्य, शिक्षा, परिवहन, संचार ह्या सगळ्या गोष्टी जे आपण 29 गोष्टी पंचायत राजमध्ये पाहतो, त्या सगळ्या गोष्टींची सुविधा ज्याला आपण कल्याणकारी राज्य असं म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी कल्याणकारी राज्य वचनबद्ध असते. आणि म्हणून शासन हे राज्याचा अत्यंत आवश्यक घटक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शासनाविना राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यानंतर राज्याचा शेवटचा जो घटक आहे तो आहे सार्वभौमत्व, सॉव्हरेनिटी. हा जो सार्वभौमत्वाशिवाय राज्य अस्तित्वात येत नाही, कारण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. सार्वभौमत्व हे अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही स्वरूपाचं असते. सार्वभौम राष्ट्र नसेल, कारण स्वातंत्र्यापूर्वी 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारतामध्ये हे तिन्ही घटक होते, पण भारत सार्वभौम नव्हता आणि त्यामुळं भारत हे राज्य नव्हता. कारण ब्रिटिश साम्राज्यामध्ये शासनही होतं, भूप्रदेशही होता, लोकसंख्याही होती, पण भारत हे राज्य नव्हतं, कारण भारताला सार्वभौमत्व मिळालं नव्हतं. 15 ऑगस्टला आपल्याला सार्वभौमत्व मिळालं आणि भारत हे राज्य झालेलं आहे. आणि मग सार्वभौमत्व हे किती महत्वाचं यातून लक्षात येते. आणि सार्वभौमत्वामध्ये त्या सार्वभौम राष्ट्राला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय कम्युनिटीकडून मान्यता मिळावी लागते. बांगलादेशाची आपण 1971 निर्मिती झाली, काही राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली, काही राष्ट्रांनी नंतर मान्यता दिली. म्हणजे अशा पद्धतीने सार्वभौम राज्य ही आता जगामध्ये साधारणतः 200च्या जवळपास राज्य सार्वभौम राज्य म्हणून वावरतात. त्यामुळे राज्य ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे राज्यशास्त्रातली. ती अनिवार्य वस्तुस्थिती आहे. राज्याविना माणूस असूच शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि राज्य म्हणजे काय आणि राज्याची ही 4 घटक, लोकसंख्या, भूप्रदेश, शासन आणि सार्वभौमत्व, हे आपण समजून घेतलं पाहिजे. यासाठी आपण वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, तरच आपल्याला हे लक्षात येऊ शकते. मग हे BA फर्स्ट इयरला जरी असला तरी या अभ्यासाचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये होत असतो. MPSC, UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि त्यासाठी राज्य म्हणजे काय हे सांगत असताना अभ्यासकांनी काय म्हटलेलं आहे, गेटेलने काय म्हटलं, गार्नरने काय म्हटलं, मॅक्स वेबरने काय म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अत्यंत महत्वाच्या ठरतात. त्या पाहिल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून आणि त्या अत्यंत सोप्या आहेत. गेटेलने तर म्हटलेलं आहे की राज्यशास्त्र जे राज्याचं शास्त्र आहे, तर यातून आपल्याला राज्य ही संकल्पना काय आहे ही लक्षात राहते. आणि ही समजून घेऊन जर आपण मांडली, कारण आपल्याला राज्याच्या उदयाची सगळी सिद्धांत पाहिजे आहेत. राज्य कशा पद्धतीने उदयाला आलं, राज्य ही एक ईश्वराचा दैवी पृथ्वीवरचा अवतार आहे असं हेगेल म्हणाला. आणि इथपासून ते हॉब्स, लॉक, रुसो यांनी सोशल कॉन्ट्रॅक्ट सिद्धांत मांडला की ज्यामध्ये ही जी थेरी आहे की ज्याला आपण सिव्हिल सोसायटी असं म्हणतो, स्वायत्त नागरिक समाज असं म्हणतो, नागरिक ज्याला आपण म्हणतो, तो निर्माण करण्यासाठी राज्याला काय काय करावं लागत असते, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ह्यामध्ये होतो. आणि म्हणून मग राज्याची ही सगळी सिद्धांत आहे, उत्क्रांती सिद्धांत आहे, शक्ती सिद्धांत आहे, दैवी सिद्धांत आहे, सामाजिक करार सिद्धांत आहे. या सिद्धांताच्या नंतर राज्याविषयीची अनेक दृष्टिकोन आहेत. मार्क्सवादी राज्याकडे कुठल्या पद्धतीने पाहतात, गांधीवादी राज्याकडे कुठल्या पद्धतीने पाहतात आणि उदारमतवादी राज्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यासोबतच स्त्रीवादी अलीकडे राज्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीचं संरक्षण करणारी संस्था म्हणून पाहत असतात. आणि म्हणून राज्याच्या या विविध दृष्टिकोनांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागतो. यातून आपल्याला असं लक्षात येते की राज्य ही एक राज्यशास्त्रातली अत्यंत मूलभूत असलेली आणि अत्यंत व्यापक अशी संकल्पना आहे. कारण गेटेल म्हणतो ती अत्यंत रास्त आहे की राज्यशास्त्राची सुरुवात आणि अंत
राज्यातच होतो. राज्यशास्त्र हे राज्याचं शास्त्र आहे आणि हे आपण जर प्रत्यक्ष पाहायला लागलो आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये, राज्याची ही सगळी कक्षा जर आपण समजून घेतली तर आपल्याला हे सगळं राज्याचं रूप, राज्याचं स्वरूप आपल्या लक्षात येते. आणि म्हणून मग एलिमेंट्स ऑफ स्टेट्स, कन्सेप्ट ऑफ स्टेट्स, ह्या 2 संकल्पना आपण आजच्या अभ्यासक्रमानुसार बघितलेल्या आहेत. या आपण लक्षपूर्वक अभ्यास कराव्यात. यानंतरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता. आपण त्याचंही निरसन करू. ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे, पण आपला व्हिडिओ लांबतो आहे म्हणून आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.